नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर काल आपल्या महाराष्ट्रावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि ज्यावेळेस 9:15 दरम्यान न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर एक बातमी पसरली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता लोकांना या गोष्टीवर विश्वास त्या ठिकाणी बसत नव्हता, कारण अजितदादा पवार यांचं महाराष्ट्रावर खूप मोठं वर्चस्व होतं। त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग या महाराष्ट्रामध्ये होता। त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा दबदबा होता। एक महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक राजकारणामध्ये झंझावात होता। तर अशाच निर्भीड व्यक्तीचा सर्व धर्माला सोबत घेऊन चालणारे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित त्यांनी आपल्या राजकारणामध्ये कधी जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही। ते फक्त या महाराष्ट्राला विकासाचे कामं करण्यात त्यांचं खूप मोठं प्राधान्य होता। तर मित्रांनो, अजितदादा पवार यांच्याविषयी बोलण्यात आल्यास माझा एक प्रसंग या ठिकाणी आलेला आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो की जी मागं विधानसभा निवडणूक झाली, तर या निवडणुकीमध्ये समाजसेवक मनोज पवार साहेब हे या विधानसभा निवडणुकीमध्ये उभे होते आणि उभे असताना त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला। आणि पराभव झाला असता तर त्यांना अनेक राजकारणी लोकांनी व त्यांच्या चाहत्या वर्गांनी त्यांना एक सल्ला दिली की आपण जी विधानसभा निवडणूक लढवली तर आपल्याला कमी मतदान त्या ठिकाणी पडले, तर आपण कोणत्या तरी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायला पाहिजे होती किंवा तुम्ही कोणत्या तरी पक्षामध्ये प्रवेश करा। आणि ही बाब समाजसेवक मनोज भाऊ पवार यांना पटली आणि त्यांनी अनेक पक्ष असताना त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे, अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे। आणि प्रवेश करायचा असताना त्यांनी बरेच त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना घेऊन ते मुंबईला रवाना झाले। मुंबईला जात असताना गेल्या असता त्या मंत्रालयामध्ये ज्यावेळेस आम्ही अजितदादा यांच्या कार्यालयावर त्या ठिकाणी गेलो, तर मित्रांनो, अजितदादा यांच्या कार्यालयावर लोकांची इतकी गर्दी त्या ठिकाणी असते। सर्व लोक अजितदादाकडे कामाची मागणी त्या ठिकाणी कामाची मागणी करण्यासाठी घेऊन आलेले होते। आणि ती गर्दी मी लोकांना विचारली की ही गर्दी आजच आहे का कायम या ठिकाणी असते, तर तिथल्या लोकांनी सांगितली की आज ही गर्दी तर काहीच नाही, डबल गर्दी त्या ठिकाणी राहते म्हणे। आणि अशा वेळेस दादा प्रत्येक लोकांसोबत भेटल्याशिवाय त्यांच्या कार्यालयातून त्या ठिकाणी जात नाही। ज्याही लोकांच्या कामाच्या अडीअडचणी दादा त्या ठिकाणी पाहून तिथल्या नोकरदार वर्गाला असो किंवा तिथल्या शासकीय कर्मचाऱ्यांना असो त्या ठिकाणी फोन लावून त्या लोकांच्या ज्या कामाच्या अडचणी ताबडतोब त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असे। त्या पीएनना त्यांना सांगत असे की जा त्या साहेबाला फोन लावा, यांचं काम त्या ठिकाणी मंजूर करा। तर दादांनी कधीच त्या ठिकाणी लोकांच्या कामाला नाकारणे, दादाला फक्त काम त्या ठिकाणी आवडत होतं। कारण दादाला म्हणतात ना कामाचा माणूस, तर दादांनी आयुष्यभर कामच लोकांचं या ठिकाणी केलेले। आज त्यांच्या ज्या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ज्यावेळेस तिथली परिस्थिती तिथलं लाईव्ह दाखवण्यात आलं, तर आजूबाजूला सर्वीकडे कागद त्या ठिकाणी पडलेले होते। तर दादांना आयुष्यभर हा कागदपत्राचाच खेळ त्यांच्या जीवनामध्ये करत राहिले आणि लोकांच्या अडीअडचणी त्यांचे कामं करण्याचं काम अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी केले। तर आम्ही मनोज भाऊ पवार यांच्यासोबत आम्ही बरेच 5-50-100 कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो आणि त्यांच्या कार्यालयात खूप मोठी गर्दी असताना त्या ठिकाणी प्रवेश होणं शक्य होतं, पण त्या गडबडीमध्ये तो प्रवेश त्या ठिकाणी आठवणीत राहण्यासारखा नव्हता। तर दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मनोज भाऊ पवार यांना सांगा, त्यांच्या पियाला सांगितलं की आपल्या निवासस्थानी आपण त्यावेळेस मला वाटतं मुस्लिम बांधवांचा रमजान महिना त्या ठिकाणी चालू होता आणि त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती। आणि आम्हालाही त्या इफ्तार पार्टी निमित्त मनोज भाऊ पवार यांचा प्रवेश त्या ठिकाणी ठेवण्यात आला। आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी गेलो, तर महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असताना दादांनी आम्हाला इतका वेळ त्या ठिकाणी दिला। आम्ही कमीत कमी 100-200 कार्यकर्ते होतो, पण या 100-200 कार्यकर्त्यांच्या
कार्यकर्त्यांना दादांनी स्वतः रुमाल घालून त्या ठिकाणी पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केला होता। दादांनी त्या 100-200 कार्यकर्ता बरोबर सेपरेट स्पेशल फोटो त्या ठिकाणी घेतले होते। तर असा हा साधा भोळा दादा होते आणि त्यांनी कधी गडबड गोंधळ त्या ठिकाणी केला नाही। सर्वांना नाही म्हणे हे ग्रामीण भागातून आलेले, त्यांची इच्छा एकच असते की माझ्याबरोबर त्यांना फोटो घ्यायचा आहे, तर मी त्यांची इच्छा त्या ठिकाणी नाकारू शकत नाही। तर असे प्रेमळ स्वभावाचे दादा आणि काल त्यांच्या या विमान दुर्घटनेमुळे मृत्यू झाला आणि राजकारणामध्ये एक खलबली त्या ठिकाणी निर्माण झाली। एक महाराष्ट्रामध्ये एक उणीव दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झाली। तर ज्या वेळेस ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता तर अनेक राजकारणी लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांच्या माध्यमातून डोळ्यातून अश्रू अनावर या ठिकाणी झाले। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणी त्या ठिकाणी मेलेले आहेत, त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे, पण दादासारखी क्रेज मी आतापर्यंत या ठिकाणी बघितली नव्हती। दादांच्या मृत्यूला इतके लोकांनी हळहळ व्यक्त या ठिकाणी केली, कारण असा प्रसंग आपल्याला सहजासहजी साऊथ मध्ये त्या ठिकाणी दिसून येत होता, पण दादांनी आज महाराष्ट्रामध्ये या दाखवून दिलं की नेत्यांचे क्रेज काय असते, लोकांच्या सुखात दुःखात गेल्यामुळे लोक किती डोक्यावर त्या ठिकाणी घेतात। तर आज अंतकरण ही या ठिकाणी जड होते की दादांना भावपूर्ण श्रद्धांजली कशी द्यावी, कारण दादा एकदम जिवंत माणूस होते, एकदम जिंदादिल माणूस होते आणि ही गोष्ट मनाला न पटणारी आहे की दादा यांचा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि आज महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातील जनता दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी बारामतीमध्ये हजर झालेली आहे। तर दादांनी आयुष्यात मिळवलेली ही त्यांची श्रीमंती आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक राजकारणी लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण थोडंसं दादाचं उदाहरण या ठिकाणी घ्यावे, कारण आज आपण किती पैसा अडका कमवला तर आपण तो सोबत त्या ठिकाणी नेऊ शकत नाही, पण आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना जिवंतपणे आपण लोकांसोबत कसं वापरतो, लोकांसोबत आपण त्यांच्या सुखादुःखात कसे त्या ठिकाणी सामोरे जातो, आपण जर गर्व गुमान त्या ठिकाणी वापरला तर लोक त्या ठिकाणी आपल्याला कधीच किंमत त्या ठिकाणी देणार नाही। दादांनी आयुष्यभर आपला जीवनाचा त्याग करून लोकांचे कामं त्या ठिकाणी करत राहिले, तर याचं आज आपण या त्यांच्या मृत्यूप्रसंगी जो जनसमुदाय आज महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लोक त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त करत आहे, कारण कुठेतरी एक महाराष्ट्रातील झंझावात दादाच्या माध्यमातून शांत या ठिकाणी झालं। दादांचं राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं होतं, निर्भीड बोलणं होतं। दादा एक नारळा समान माणूस होता। दादा जरी वरतून त्यांचं बोलणं निर्भीड होतं, जसं नारळ वरतून कडक असतं आणि मधून नरम असतं, तसा दादाचा स्वभाव होता। ज्या वेळेस दादाची पत्रकारांबरोबर जी जुगलबंदी असायची तर अक्षरशः लोकांना हसू त्या ठिकाणी यायचं। दादांचं फटकाळ बोलणं होतं, कार्यकर्त्यासोबत एकदम जवळीक संबंध होते। तर दादांनी या 66 वर्षामध्ये जी श्रीमंती कमवली त्याची तुलना आपण पैशात त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही। आणि मी जाता जाता एवढंच इतर राजकारणी लोकांना सांगू इच्छितो की राजकारण करत असताना त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करता दादांनी कधीच जातीपातीचं राजकारण या ठिकाणी केलं नाही। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने ते प्रेरित होते आणि सर्व धर्माला घेऊन चालण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर तसंच तुम्ही दादाचं अनुकरण करून सर्व धर्माला घेऊन चालण्याचं काम या ठिकाणी करावे, जातीपातीचं तेढ निर्माण या ठिकाणी करू नये, कारण आपला हा भारत देश 18 पगड जातीचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केले, तसं दादांनी त्यांची जी राष्ट्रवादी पक्ष सर्व धर्माला घेऊन ते कायम सत्तेत त्या ठिकाणी राहिले। जर तुम्हाला सत्ता टिकवायची असेल, सत्तेत राहायचं असेल आणि तुम्हाला जर या देशात या महाराष्ट्रात नाव कमवायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम माणूस व्हावं लागेल। जोपर्यंत तुम्ही माणूस त्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत दादासारखी क्रेज तुम्ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात मिळवू शकत नाही। तर अशा या महान आत्म्यास मी माझ्या भुजंग परिवारातर्फे व या चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या पवार कुटुंबावर जे दुःख पवार कुटुंबावर नाही तर या महाराष्ट्रातील जनतेवर खूप मोठं दुःख या ठिकाणी आलेलं आहे, तर या दुःखाला सावरण्याचे ईश्वर या महाराष्ट्रातील या पवार कुटुंबियांना शक्ती देव अशीच मी ईश्वराला या ठिकाणी विनंती करतो। आणि दादा तुम्हाला तुमच्या या चाहत्याकडून एक भावपूर्ण श्रद्धांजली। ओम शांती, ओम शांती, ओम शांती।